सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांचे हात तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. खरं तर वाळू माफियांवर कारवाई केली पाहिजे आणि त्याचं सगळ्या सिंधुदुर्गवासियांचा त्याला पाठिंबा आहे. परंतु अशी आदेश किंवा कारवाईचा बडगा दाखवण्याचा फक्त दिखावा हा फक्त हप्ते जास्त वसूल करण्यासाठी आहे का, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. कारण आपण कारवाईचा आदेश देत आहे, परंतु महसूल विभाग फक्त दिखाव्यासाठी कारवाई करतोय. पुन्हा पुन्हा तेच वाळूचे रॅम्प पुन्हा पुन्हा बांधले जातात. अनेक ठिकाणी अवैधरित्या वाळूचा साठा केलेला आहे. महसूल विभाग आणि आपल्या नावावर कोण हप्ते गोळा करतात याचा नितेश राणेंनी शोध घेतला पाहिजे. आणि फक्त सवंग लोकप्रियतेसाठी काही देण्यापेक्षा आपले बंधू ज्या विधानसभेचे आमदार आहेत तिथे अवैधरित्या वाळू मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याचे जे वाळू माफिया आहेत ते कोणावर असतात याचा पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि आपण नुसते असे आदेश देण्यापेक्षा आपण कारवाई करावी, त्याचं शिवसेना स्वागत करेल. नाहीतर फक्त हप्ते वाढवण्यासाठी कारवाई असेल तर निश्चितपणे शिवसेना त्याचा विरोध करेल.